नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रुद्रप्रकाश कोळेकर। मी आज तुमच्या सर्वांच्या समोर एक नाट्यछटा सादर करणार आहे आणि त्या नाट्यछटेचे नाव आहे नकल। अरे हट, घाबरतो का काय कोणाला? अरे जा रे, मला नको शिकू। काल गणिताच्या सरांची नक्कल करत होतो, तेवढ्यात सर मागून गुपचूप आले, पाहिलं मला, हसत होते गायतल्या गाला। पण त्यांचा तास नव्हता काल, आज आता त्यांचा तास आहे, म्हणून मी वर्गात येत नाहीये असं मूडच नाही। केली सरांची नक्कल, बघितलं त्यांनी, काय बिघडलं? माझं जरा डोकं दुखतंय, मी इथेच लायब्ररीत पुस्तक वाचणार आहे, तुम्ही जा बरं वर्गात। काय, मी घाबरतो? हा नटसम्राट घाबरतो की काय कुणाला? साऱ्या शाळेला माहिती आहे मी कसा उत्तम नाट्यर आहे ते। सगळ्यांचा आवाज काढणं हा तर माझ्या हाताचा मळ आहे, मळ। हा, आता नसेन मी अभ्यासात हुशार, पण अभिनयाच्या बाबतीत आपला हात कोणी धरू नाही शकत, म्हटलं बच्चा कंपनी। मला चिडू नका उगाच, मी सांगितलं ना, माझं डोकं दुखतंय, मी नाही येणार। आता जाता की घालू धपाटपाटीत। अरे काय डोके दुखे आहे ती मुलं, मी घाबरणार? हट, कोणाच्या विषाद लागून गेली या माझ्यासारख्या असामान्य विद्यार्थ्याला ओढायची। गेली वाटत सगळी, राम राम, त्यांना सांगितलं मी जोरात। पण आता मात्र माझी काही खैर नाही, आमचे गणिताचे मास्तर म्हणजे कर्दन काढ आहेत म्हटलं। आधीच त्या गणिताचं माझं वाकडं म्हणजे काय, अगदी 36 आकडा। मला सांगा, तुम्ही पण शिकायला गेला होता ना, ते प्रमेय, पक्ष, साध्य सिद्धांत, काय उपयोग झाला का हो तुम्हाला त्याचा? कधी लागलं का तुम्हाला ते? नाही ना? पायथागोरसचं प्रमेय, पक्ष, ते कॉस, थीटा, गॅमा, बापरे काही बरोबरची नावं, जीव अगदी नकोसा होऊन जातो, लक्षात सुद्धा राहत नाही। मला तर तो व्हॉट्सअपवरचा जोक तर फारच आवडतो बुवा। हे अनिता, तू तुझे प्रॉब्लेम्स घेऊन माझ्याकडे येऊ नकोस, आधीच मला माझे खूप प्रॉब्लेम्स आहेत। तर मंडळी, काल काय झालं थोडक्यात सांगतो। काल ऑफ तासाला ही मुलं मला म्हणाली, जा, मला नको शिकू, आलाय मोठा शाणा, म्हणे सरांना सांगतो तू इथं बसलास म्हणून, तर काय झालं, ऑफ तासाला ही मुलं मला म्हणाली नकला कर, तरी मी नाहीच म्हणत होतो, पण शेवटी उठलो। अहो किती झालं तरी कला आहे माझीच, मला फार आवडतं नकला करायला। 1-2 नकला केल्या, अमिताभ बच्चनची नक्कल केली आणि अक्षय कुमारचं भजन म्हटलं। पण ही पोरं शहाणी नाहीत, मला म्हणाली आपल्या गणिताच्या जोशी सरांची नक्कल कर, तरी मी नाहीच म्हणत होतो, पण पोर ऐकेनात म्हणून काठी घेतली आणि सर कसे बोलतात ते दाखवून राहिलो। काल पेपर तपासले तुमचे, का दिवे लावले तुम्ही पोरांनी? आहा, अरे एक पायरी बेताने उतरा रे, किती गडबड। एकदा का पायरी चुकली की सगळे कोसळलातच तुम्ही, एकदम कडेलोट। 40व्या पायऱ्यावरून गडगडत 0 कडे, पण नाही, तुम्ही काय सुधारणार नाही। लेकांनो, जरा अभ्यास करा। कळतंय मी काय सांगतोय? कळतंय की पात्या गडावर पाणी? सर, पळा! धन्यवाद।